स्टार विजन 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह असलेले सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तर गुड्डा आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. यावेळेस आपण पाहतोय नक्की सलामीची जोडी मॉन्टी फाटे आणि अमित शिर्के. आणि मिलिंद शेळके यांच्याकडून पारितोषिकाचा वर्षाव होतो. यावेळेस प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक खेळाडूला. नक्कीच पाली प्रीमियर लीग म्हटलं की एक नक्कीच प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी हे बक्षीस असेल. मॉन्टी आणि अमित पूर्ण मिलिंद शेळके युवा मंच हा संघ आहे त्यांच्या सगळ्यांसाठी असेल. तर नक्कीच श्रीयोग गायकवाड यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. श्रीयोग तर नक्कीच मिलिंद शेळके युवा मंच बहिरमपाडा यांचा प्रथम फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण असेल स्वीकारलंय ते म्हणजे सन्माननीय दादू गोळे. आपण सुद्धा आलात, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. तर चिंट्या हुले चेंडू चेंडू नक्कीच संपूर्ण टुर्नामेंट साठी चेंडू स्पॉन्सर केले. तर सिक्सर कव्हर चला वेळ घालवायचा नाहीये. प्रत्येक इनिंग साठी आपल्याला 25 मिनिटं दिली जातील. 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक संपवायचे. 4 षटक 25 मिनिटाच्या आतमध्ये जर संपली नाही तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर आपण नक्कीच पाहतोय यावेळेस सामन्याला सुरुवात. नईम मनियार, नईम खान या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. आणि यष्टीरक्षक अखिल महाडकर स्वतः संघाचे कर्णधार. आपण पाहतोय मॉन्टी फाटेवरती खूप मोठी जबाबदारी असेल. सतीश देशमुख यांचा इशारा येतो. नक्कीच सामन्याला सुरुवात. पहिला षटक घेऊन येते राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज नईम आणि समोर फलंदाज असेल तो म्हणजे अमित शिर्के. पाहूया पहिला चेंडू नईम अमित शिर्के. पहिल्या चेंडू फुल टॉस. चेंडू फुल टॉस यावेळेस नक्कीच फायदा उठवता येत नाहीये. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि प्रयत्न सुद्धा सफल होतोय. नो बॉल. पहिला चेंडू पाली प्रीमियर लीग 2022 चा नो चेंडू च्या माध्यमातून सुरुवात करतोय. 3 धावा धाव फलकावरती लागतायत. नो चेंडू प्लस या चेंडूवरती तुम्हाला नक्कीच फ्री हिट असेल. आणि फ्री हिट कुणासाठी असेल तर म्हणजे अखिल महाडकर. पहिला चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिट सुंदर काय चेंडू टाकलाय. रनआउटचा चान्स. यावेळेस थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय झहिरुल शेखच्या माध्यमातून. काय सुरेख क्लिअरिटी आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत सर्वात बेस्ट क्लिअरिटी जर कोण देत असेल तर 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो. 2 सुंदर असं पहिला चेंडू. यावेळेस मॉन्टी याचा सुरेख चेंडू फटकावलाच. विनायक घाडीगावकर सुद्धा चेंडूला अडवू शकत नाही. आणि नक्कीच पहिला चौकार मॉन्टी फाटेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मॉन्टी फाटे आपले इरादे स्पष्ट करतो. यावेळेस सुरेख चेंडू आणि मॉन्टी फाटेच्या त्रिफळा उद्ध्वस्त.
यावेळेस मॉन्टी फाटे बाद झाल्यानंतर पाली क्रिकेट असोसिएशन चे माजी अध्यक्ष अभिजित गडगे, नक्कीच अभिजित गडगे यावेळेस फलंदाजीसाठी येत आहे. निखिल बेलोसे यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. तर डीजे मास्टर आता थोड्या वेळासाठी आपण सौरभ यादव आपल्याला पाहायला मिळत. त्यानंतर डीजे डंबऱ्या नावाने प्रसिद्ध असलेले प्रवीण थळे आपल्याला नक्कीच आज पाहायला मिळतील. नईम खानचा पुढचा चेंडू यासाठी ओळखला जातो. नईम यावेळेस सुरेख चेंडू यावेळेस नईम खानचा यावेळेस पाहायला मिळतो. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लागलेत आणि संपूर्ण पाणी जे टुर्नामेंट साठी पाणी लागणार आहे अखिल महाडकर स्वतः त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. दरम्यान यावेळेस अभिजित गडगे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस अभिजित गडगे करतोय आणि नक्कीच प्रयत्न मात्र फसतोय. सुरेख गोलंदाजी नईमच्या माध्यमातून पहिला चेंडू बीमर होता. त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक नक्कीच पाहायला मिळालं आणि आता मात्र मॉन्टी बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतोय तो म्हणजे अभिजित आणि अमित शिर्के. सुरेख लगातार तिसरा चेंडू, परंतु यावेळेस पंचांचा इशारा येतो की हा नक्कीच स्वैर चेंडू असेल. याच चेंडूवरती आपल्याला 1 धाव अतिरिक्त नक्कीच मिळेल. श्रीयोग गायकवाड आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा. श्रीयोग यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. नवीन गोलंदाज यावेळेस येतोय नरेश गुरव, मॅन फ्रॉम धोंडसे. नरेश यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द यावेळेस पहिला चेंडू अमित शिर्के पहिल्या चेंडूवरती बरसतोय. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. धाब्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे मिलिंद शेळके युवा मंच भैरमपाडा संघ. पाहूया पुढचा चेंडू नरेश गुरव. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. अप्रतिम कमबॅक नक्कीच पाहायला मिळतोय गुड्डाच्या माध्यमातून, नरेशच्या माध्यमातून. पाहूया
यावेळेस नक्कीच रगरगत्या उन्हामध्ये हे सामने, परंतु उन्हाचा काही इफेक्ट पडत नाहीये. यावेळेस चेंडू बॅटची कड आणि अमित शिर्के बॅक टू द पॅव्हिलियन. आसिफ माडकर थांबा. यानंतर आपण पाहतोय की नवीन फलंदाज मंगेश यादव, लाला या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. काय फलंदाजी आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काय फलंदाजी करतोय, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी. नरेश एक षटकार जरूर खाल्ला होता पहिल्या चेंडूमध्ये. एक षटकारच्या व्यतिरिक्त 3 चेंडू निर्धाव टाकलेत त्यावेळेस नरेशने. नक्कीच पुढचा चेंडू मंगेश साठी पाहूया. यावेळेस सुरेख चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे नरेशच्या माध्यमातून. कोणते मोठे फटके मारून देत नाहीये तो म्हणजे नरेश. पुढचा सामना नक्कीच एमडी फायटर्स वर्सेस आरके फायटर्स. दोन्ही संघाचे संघनायक. 3-4 षटकानंतर आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुन्हा एकदा नरेश पाहूया. यावेळेस अभिजित गडगे बरसतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. तर नक्कीच एक सूचना आहे अमित शिर्के, जर तुम्हाला यायचं असेल आतमध्ये तर पंचांची परवानगी घ्यावी लागेल, नाही तर 2 रन्सची पेनल्टी लागेल. तुम्हाला जर मैदानामध्ये यायचं असेल तर तुम्हाला आधी पंचांची परमिशन घेऊनच आतमध्ये जायचं आहे, तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. दरम्यान आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक यावेळेस प्राप्त होत आहे, ते म्हणजे अभिजित गडगे यांना. आता मात्र कॅप्टन फ्रंट अखिल महाडकर एक वेगळीच ख्याती असलेला हा खेळाडू पाहतोय आपण. राईट मोड द विकेट सज्ज अखिल. पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यास सुंदर एक थ्रो. विनायक घाडीगावकर, मला असं वाटतं विनायकची जागा यावेळेस चेंज करतो अखिल महाडकर. खरं अर्थे मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ साठी हा खेळाडू सुप्रसिद्ध आहे. पालीचा चीता या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू नक्कीच. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सिक्सर शेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला इनर. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू जातोय जैरुल शेख याच्या हातात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने जाऊन वाढते, ती म्हणजे 30 धावा. नरेश गुरव साठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. अप्रतिम गोलंदाजीसाठी मिलिंद शेळके यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव होतोय मिलिंद शेळके यांच्या माध्यमातून. यावेळेस सुरेख फटका विनायक घाडीगावकर. काय याला पालीचा चीता म्हटलं जातं बघा. थ्रो बघा, काय सुरेख थ्रो. नक्कीच अप्रतिम थ्रो यावेळेस पाहायला मिळते मिलिंद शेळके यांच्या माध्यमातून. जे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते पटकावणार का मंगेश यादव पटकावणार की अभिजित गडगे, पाहूया. 2 चेंडू अद्याप झालेत. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये कमीत कमी 30 धावा ते 25 धावा. 9 चेंडूंमध्ये 30 ते 25 धावा. नक्कीच अखिल महाडकर सुद्धा त्याच ताकदीचा गोलंदाज. पाहूया मंगेशला रोखून ठेवतोय का. स्लोवर चेंडू आणि फसवा चेंडू. अखिलने आपलं ब्रह्मास्त्र वापरलंय यावेळेस नक्कीच. आणि निर्धाव चेंडूची सांगता.
यावेळेस चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. विनायक खाडेगावकर नक्कीच थोडीशी चूक करतो यावेळेस. पुढचा चेंडू यावेळेस अखिल. अभिजित गडगे यावेळेस बरसतोय. नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. अभिजित गडगे इट्स वेलकम 6 फॉर मिलिंद शेळके युवा मंच. समालोचन कक्षामध्ये नक्कीच 12वा खेळाडू असेल, पण पाणी नेण्याची जबाबदारी असेल ती म्हणजे अतिरिक्त जे खेळाडू आहेत आपल्याकडे 16 त्यापैकी एकाची जबाबदारी असेल की पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. अमीन भाई यांच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण 3 दिवस अखिल महाडकर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा आभार. आणि याच्या पुढील होणारा सामना किरण चव्हाण राहुल भंडारी यांचा संघ वर्सेस मिथुन खंडागळे वर्सेस दिनेश शेवाळे एमडी फायटर्स आणि आर के. धावसंख्या धावफलकावरती लागलेत 38 धावा. इस या तिसऱ्या ओव्हरचे प्रायोजक होते नक्कीच शालिमार शोरमा हनीफजी आत्तार. नक्कीच 3 दिवस अमन आत्तार आणि त्यांचे वडील नक्कीच संपूर्ण शोरमाचा आस्वाद आपल्याला नक्कीच इथे घ्यायला मिळणार. तसेच आमचे बुरमाईचे थंडगार ज्यूस ठोंबरे ज्यूस सेंटर यांचे प्रोप्रायटर. दरम्यान आपण पाहतोय 4थं षटक कोण घेऊन येणार. 4थ्या षटकासाठी श्रीधर कोंजे मॅन फ्रॉम भोयाळी. श्रीधर यावेळेस कुणाल कुंभार आपल्याला विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे तर नक्कीच श्रीधर याचा पहिला चेंडू यावेळेस बॅटची कड आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक नईम खान याच्या हातात. तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय मोठा हादरा मंगेश यादव याच्या स्वरूपात बसतोय. यावेळेस पुन्हा एकदा अभिजित गडगे ऑन फायर. सुरेख अभिजित गडगे यावेळेस बरसतोय. नक्कीच वैयक्तिक 23-7 चेंडू 23 धावांची खेळी. यावेळेस सुंदर फटका पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. नक्कीच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव सक्सेस. यावेळेस
तर नक्कीच राजेश जी रुईकर यांच्याकडून सर्व खेळाडूंना आणि सर्व क्रिकेट रसिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्यात. दरम्यान धनंजय पांडव आणि अविनाश खंडागळे यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा होता की स्वैर चेंडूच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव, थोडासा मनोवैज्ञानिक दबाव पाहायला मिळते, कारण की अभिजित सारखा खेळाडू स्ट्राईक वरती आहे. नेहमीच आपण पाहतो स्वराज पानकर याचं सुद्धा सहर्ष स्वागत. निखिल यांना विनंती असेल की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेस चेंडू हवेत आणि शिवा कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि मोठा हादरा अभिजित गडगे बाद. यावेळेस चेंडू हवेत, पाहूया जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अखिल महाडकर यावेळेस चूक करतोय. नक्कीच अखिल महाडकरच्या माध्यमातून चूक होते आणि शुभम कदम सुद्धा रनआउट होत आहे. रितेशला जीवनदान मात्र मिळालं, परंतु शुभम कदम सारखा मोठा फलंदाज बाद होऊन परततोय यावेळेस. माध्यमातून यावेळेस मात्र आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, षटकार. काका या दोघांना विनंती करतोय की आपण या टॉस साठी यायचं आहे. आणि आमचे नक्कीच एक दर्जेदार धडाकेबाज असे कॉमेंटेटर तुषारजी धुमाळ आणि श्रीयोग गायकवाड यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर आर के फायटर्स आणि एमडी फायटर्स चला या. तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय धाव फलकावरती पहिला फलंदाजी करताना 54 धावाचं लक्ष्य इथे उभं केलंय आणि 55 धावांची आवश्यकता असेल. चला आर के फायटर्स आपल्याला शेवटचा पुकार आणि एमडी फायटर्स. तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय
टॉस साठी येत आहेत विनीत जोशी आणि कुणाल शेवाळे. तर नक्कीच कुणाल शेवाळेकडे पहिला आपण वळूया. कुणाल शेवाळे, टॉस होण्यापूर्वी नक्कीच आपण तुमचं मनोगत नक्कीच घेऊ. तर काय वाटते पीपीएल 2022 2 वर्षानंतर पीपीएल होतंय, तर नक्कीच काय प्रतिक्रिया असेल तुमची या पीपीएल बद्दल? नक्कीच सिद्धेश, खूप चांगलं आयोजन केलेस या वर्षी पीपीएलचं. आणि मला असं वाटतंय मागच्या 2-3 वर्षापेक्षा हे आयोजन मला खूप चांगलं झाल्यासारखं वाटतंय. आणि नक्कीच ह्याच्यापेक्षा हे आयोजन चांगलं होईल अशी अपेक्षा आहे तुझ्याकडून. नक्कीच विनीत, काय म्हणणं आहे आपलं? नक्कीच समोर ताकदीचा संघ असेल, काय अपेक्षा असतील आपल्या? पहिले तर बोलेल तुझा धन्यवाद करेल, खूप चांगलं आयोजन केलंस. पहिल्यांदाच असं आयोजन झालं आपल्या इथे पीपीएलचं. आणि सोबत आहे कुणाल दादा, त्याच्यासोबत खेळायचं आहे, थोडा दबाव असेलच. नक्कीच दबाव असेल तर विनंती करेल मान्यवरांना, अभि काका शिंदे आणि श्रीकांत खोडागे यांना, की आपण टॉस साठी यायचं आहे. नानांच्या हस्ते टॉस. तिकडे तिकडे बघा नाना, नाना तिकडे तिकडे बघा. तर टॉस हेड इज अ कॉल अँड इट्स टेल. लगातार 2 वेळा टेल विनीत जोशी. टॉस आपण सर्वप्रथम जिंकलोय, तर काय निर्णय असेल? टॉस आपण एमडी फायटर संघ जिंकलोय, तर काय निर्णय असेल? तिकडे बघा. नक्कीच फिल्डिंगचा निर्णय असेल आमचा. टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग घेतली आहे. तर विनीत, काय वाटतंय या पहिल्या मॅच मध्ये 54 पहिल्या इनिंग मध्ये धावा झाला, तर तुम्ही कितपत मजल मारू शकता? आम्हाला 50+ स्कोअर बनवायला लागेल. सिक्सरचे चेंडू आहेत, आपण पाहतो लागला तर 6च, परंतु वेल टायमिंग कनेक्ट. तर या चेंडू बद्दल आपण नक्कीच काय सांगाल? हो, पहिल्यांदाच आपल्या इथे वापरले जातात सिक्सर बॉल, त्यामुळे थोडं. नक्कीच सिक्सर जी ओव्हर जिने दो. तर कुणाल शेवाळे यांनी क्षेत्ररक्षण नक्कीच स्वीकारले. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि वळूया आपण तुषार धुमाळ आणि सुयोग गायकवाड यांच्याकडे. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय 1 धाव सहजरित्या पूर्ण. तर नक्कीच तुषार धुमाळ सर खोपोलीवरून जे आमचे सिनियर कॉमेंटेटर आहेत त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण या पुढील समालोचनचा भार सांभाळायचा आहे आणि आम्हाला रजा द्यायची आहे. नक्कीच साथी स्कोरर आहेत अनिश कांबळे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं अर्थातच पाली प्रीमियम लीग 2022च्या माध्यमातून मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. टार्गेट आहे 56 धावांचं. 55 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. अखिल आणि शिवा ही जोड सगळी मैदानामध्ये आहे. P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये आता हे 2 फलंदाज पाठला करतात 55 धावांचा. यावेळेस पॉइंट क्षेत्राच्या वरून चेंडू मारण्याचा विक्रम झालाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. नो डाऊट इट्स 4 धावांसाठी येतोय चौकार. जाते धाव मात्र घेतली गेली नाही. धाव फलकावरती टोटल धावा आहेत त्या
बिनबाद 11 ही जमेची बाजू आहे. 55 धावांचा पाठला होतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 4 षटकामध्ये या धावा पूर्ण करायच्यात. पहिलं षटक मात्र मार्गस्थ पाहायला मिळतंय. यावेळेस आणखी एक सुरेख चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा विक्रम झाला चेंडू मारण्याचा. पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव मिळतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 12 आकडा आपण पाहिला तर युवराज सिंगची आठवण होते, ज्याच्या जर्सीवरती आपण हा आकडा सातत्यानं पाहिला. 12 वाजून 12 मिनिटांनी 12 डिसेंबर या तारखेला त्याचा जन्म झाला आणि त्यानंतर 12 चेंडूमध्ये पहिल्या 50 धावा पूर्ण करण्याचा विक्रम देखील युवराज सिंगच्या नावावरती आहे. असं या 12 आकड्याचं रहस्य आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती बिनबाद 12 धावा आहे. टीम सम्राट सुपर किंग या संघाच्या विरोधात खेळ मात्र होतोय. मिलिंद शेळके युवा मंच या संघाच्या माध्यमातून सन्मानी मिलिंदजी शेळके साहेब मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्षाचं स्वागत असेल. बिग फाईट आहे, बिग मुकाबला आहे. पाली प्रीमियम लीगच्या माध्यमातून तमाम रथी महारथींचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. या मैदानी बरंच काय दिलंय. या मैदानाचा इतिहास पाहिला गेलं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधलं एक कुंभमेळ्याचं मैदान आहे, जिथे बरेचसे रथी महारथी घडलेत आणि बरेचसे महारथी खेळ देखील करून गेलेत. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवर येतोय मॉन्टी फाटे. मॅन फ्रॉम पालीचा हा खेळाडू. ठाणाळे गावचा हा खेळाडू आहे. पाली परिसरामधले या मैदानावरचा बराच अभ्यास आहे त्याला. आता पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी सांभाळतोय. उरलेत 18 चेंडू आणि करायच्यात आता 43 धावा. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सन्माननीय मिलिंद शेळके साहेबांच्या वतीनं. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मारला, ज्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना 1 धाव आली आहे. एका धावेनं धावफलकावरती वाढ देखील होते. 13 धावा धावफलकावरती आल्यात. क्या 13 क्या मेरा हा आकडा भारतामध्ये अशुभ मानला जातो. या आकड्यामध्ये पाहिलं तर बरंच रहस्य आहे. 13 या क्रमांकावरती बिल्डिंगचा आपण फ्लोर पाहत नाही. 13 हा आकडा खेळाडू जर्सीवरती घेत नाही. या आकड्याचं रहस्य मात्र सुटलं जाईल. हा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर. सीमा रेखा आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. अनिश कांबळे मला सांगतायत या षटकाराच्या जोरावरती टोटल धावा आल्यात 19. अनिश कांबळे जे गुणलेखकाची भूमिका पार पाडतायत, अतिशय सुंदर गुणलेखक. आणखी एक चेंडू हवेमध्ये. या चेंडूला लांबी कमी आणि उंची ही तेवढीच. आउट ऑफ द पार. षटकारानंतरचा पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. आणखी एक येतोय षटकार. टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 55चा पाठला होतो. याआधी आपण आवाज ऐकला या परिसरातील एक गोड आवाज सन्माननीय सिद्धेशजी दत्त साहेबांचा या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पण पाली परिसरातील सर्व खेळाडूंचा देखील धन्यवाद व्यक्त करेल, ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर खेळ दाखवला आणि चांगला खेळ देखील करतात. सन्माननीय अरबाजी पठाण या संघाचे ओनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून जर आणखी एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अखिल साठी पारितोषिक लावलं गेले. आता अखिलला 3रा षटकार मारायचा आहे. लागोपाठचे 2 षटकार आलेत. टोटल धावफलकावरती 25 धावा आल्यात. 55 धावांचा पाठला होतोय. लीग पद्धतीने खेळलेले हे सामने. प्रीमियम लीगचा हा 16. पुन्हा एकदा पालीकरांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. पाली परिसरातील तमाम क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेताना
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो मैदानामध्ये जिथे या खेळाचा सुरुवात मात्र फलंदाजाने केले पण समाप्तीची घोषणा मात्र गोलंदाज करतोय का. लागोपाठचे 2 षटकार मात्र आलेत मनोजच्या या षटकामध्ये पण अखिल मात्र येणाऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार मारतोय का मनोज त्याला तंबूच्या रस्त्याला धाडतोय हे पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. मॉन्टी गोंदच्या मार्क वरती तयार. मॉन्टी आणि अखिल हे युद्ध आता मैदानामध्ये. हा मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक झपाट्यानं चेंडूवरती आला निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं पण या चेंडूवरती चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 27 55 धावांचा बाटला होतोय. सिक्सरच्या चेंडूचा वापर केला गेला या शुक्लच्या माध्यमातून आणि नक्कीच निर्णायक क्षणी निर्णायक षटकार देखील येत आहेत. प्रत्येक मॅच साठी देखील आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याला दिला जाईल त्याला सिक्सरचे इनर देखील देण्यात येणार आहे. एक चांगली संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जी राबवली जाते. हा चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा तिखट गोलंदाजी होतीये. उत्तरावरती प्रत्युत्तर दिलं जातंय. प्रश्न सोडवण्याचं काम मात्र फलंदाजानं केलं होतं पण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह पाडण्याचं काम गोलंदाजानं यावेळेस केलंय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज मॉन्टी ज्याच्यामध्ये क्षमता या मॅच मध्ये बरंच काही करून दाखवण्याची पण अखिल देखील कसलेला फलंदाज आहे ज्याच्यावरती पारितोषिकांची खैरात झाली आहे तो मात्र थांबायला तयार नाहीये. यावेळेस काउकर रिजन मध्ये मिड विकेट क्षेत्राच्या जवळ या चेंडूला अडवलं जातंय जिथे 1 धाव मात्र मिळतीये. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर 28 धावा पूर्ण झाल्यात. 55 धावांचा बाटला होतोय आणि या 55 धावांचं लक्ष यावेळेस पाहायला मिळते ते टीम सम्राट सुपर किंग या संघाच्या समोर मिलिंद दादा शेळके युवा मंच या संघानं ठेवलेलं. पाटला मात्र 2 षटकामध्ये झालाय 28 धावांचा. येणाऱ्या 2 षटकामध्ये आता गरज आहे विजयासाठी 27 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी संधी नक्कीच डीजे ऑपरेटरला देऊया. बॉलर विशाल कदम मॅन फ्रॉम सिद्धेश्वरचा हा गोलंदाज. वयाचा एक्सपिरियन्स कमी आहे पण अनुभवाच्या जोरावरती आता तो गोलंदाजी करतोय. अर्थातच मिलिंद दादा शेळके युवा मंच या संघाच्या माध्यमातून आता त्याच्याकडे देखील लक्ष असेल. गरज आहे शेवटच्या 12 चेंडूमध्ये 27 धावांची. 28 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात म्हणजे धावांच्या गतीचं अंतर सरासरीच्या माध्यमातून बरोबरीनं सोडवलंय ते टीम सम्राट सुपर किंग या संघानं. आता 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाजीच्या उंबरड्यावरती 10-12 पावलाचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय. पण स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज अखिल म्हाडकर मॅन फ्रॉम पालीचा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंड वरती शिवा जांभूळ माळ या गावचा खेळाडू जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वर. धीम्या गतीनं हा चेंडू फेकलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मात्र निर्णायक क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 30 धावा धावफलकावरती आल्या. आता उरलेत 11 चेंडू आणि करायच्यात 25 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना आहे जो प्रेक्षकांची मन जिंकतो. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि याचा भरपूर समाचार मात्र फलंदाजाला घेता आला नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये असं बरेच वेळा आपण पाहिलंय खराब चेंडूवरती
मोठे फटके येतात पण चांगल्या चेंडूला सन्मान देण्यास पाक पाडण्यामध्ये गोलंदाज देखील यशस्वी होतो. पण हा खराब चेंडू होता ज्याचा खरपूर समाचार घ्यायचा होता पण मैदानामध्ये तसं काही घडलं नाही. चेंडू गेला सरळ निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. आपल्या चेंडूवरती फसवलंय, मोहात पडले फलंदाजाला. आता तंबूच्या रस्त्याला येतोय फलंदाज अखिल माडकर. बॅक टू द पॅव्हेलियन. धावपलकावरती धावा आहेत त्या 30. सन्माननीय अविनाशजी खंडाकडे साहेबांकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आहे या गोलंदाजाला या चेंडूवरती. ऐकू एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा डी शेठ माणसं मात्र व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. सन्माननीय विनीत दादा शेळके यांनी या परिसरामध्ये गोट्या अंपरला आणण्याचं काम केलं. अर्थातच एका छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या अंपरला आणून त्याच्याकडनं नृत्य करून घ्यायचं काम मात्र सन्माननीय विनीत दादा शेळके साहेबांकडनं झालं आणि पारितोषिकाची खैरात देखील होतीये. नेक्स्ट बॅट्समन श्रीधर ज्यांना आल्या आल्या चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार. नो डाऊट इट्स अ बिग हिट. षटकार. मॅन फ्रॉम भुईआळीचा पाली परिसरातील खेळाडू आहे ज्यांना आल्या आल्या षटकारानं आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. टोटल 36 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये जाऊन या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाज हुशार आहे ज्यानं निर्णायक क्षणी चेंडूला फेकलं. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 37. मेन पंच आहेत आमचे सतीश शेठ देशमुख आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सूरज होळे सर मात्र लेग पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण बघतोय. धावफलकावरती 37 धावा आल्यात. आता उरलेत शेवटचे 7 चेंडू करायच्यात 18 धावा. अशा वेळी काय घडतंय काय बिघडतंय हे पाहिलं तर नक्कीच जाईल कारण की या मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हारलं नाही. ही मॅच बिग फाईट, बिग मुकाबला. अर्थातच हृदयाची टोके वाढवणारी मॅच होते की काय असा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांना पडलाय. फुलटॉस चेंडू आला आणि परतीचा प्रवास देखील केला. गगनचुंबी आसमानी सुलतानी बिग हिट. अर्थातच फलंदाजानं ठोकलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. धून आपण ऐकली. या गाण्यानं मात्र रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. युवा पिढीच्या माध्यमातून या गाण्याला बहुचर्चित असं घोषणा झाली. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून या गाण्याला बरेचसे व्ह्यूअर्स देखील पाहायला मिळाले. पण मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. तिथे 3 षटकांचा खेळ झालाय. 55 धावांचा पाठलाग करताना 43 धावा धावफलकावरती आल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सम्राट सुपर किंग या संघाला विरोधात असेल विनीतदादा शेळके युवा मंच या संघाची गोलंदाजी. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये
खऱ्या अर्थानं रंगत आता फलंदाजानं निर्माण केली. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून शिवानं मात्रला हा षटकार नवसंजीवनी देऊन गेला सम्राट सुपर किंग या संघाला. मी सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करतो, पंचांना विचारल्याशिवाय कुणीही मैदानात जाऊ नका, अन्यथा त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. ही शेवटची आणि अंतिम सूचना असणार आहे. पंचांना विचारल्याशिवाय कुठलाच खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. तो गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय शुभम कदम. हा पालीचा खेळाडू आहे आणि या मैदानाचा बराचसा अभ्यास आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये त्याला 12 धावा वाचवायच्या 6 चेंडूमध्ये, आणि या 6 धावांना 6 चेंडूमध्ये तो कशा पद्धतीने खेळ करतोय याच्याकडे आता प्रेक्षकांचा नजरा मात्र टिपलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे श्रीधर, ज्यांना आल्या आल्या षटकारानं मात्र स्वतःचं खातं ओपन केलं होतं. त्याच्या मनगटामध्ये बराचसा जोर आहे, त्यानं स्वतःला सिद्ध केलं. पण फिरकीचा बेताज बादशाह म्हणून या पाली परिसरामध्ये ज्या गोलंदाजी वर्णी लागते तो गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूला शॉर्ट रनअप आहे. अर्थातच इन स्विंग ऑफ स्पीड पद्धतीचे चेंडू फेकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यावेळेस लेग ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला, पण या प्रयत्नांना मात्र आले अपयश. शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच तिकट होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित सामना जाण्याची दाट प्रश्नचिन्ह. फ्लाइट देण्यामध्ये यश आलंय. गोलंदाजाला आडव्या बॅट मधनं फटका देखील आलाय. फुलंतो कार्पेट या फटक्यावरती प्रत्युत्तर देताना 1 धाव आली. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो दुसऱ्या क्रमांकावरती आलाय तो फलंदाज शिवा, ज्यानं मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील घेतला होता. 4 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. झेल पकडण्याची संधी होती, झेल सुटला. यावेळेस दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. कहाणी में ट्विस्ट है भाई, मॅच अभी खत्म नहीं हुआ. ऐकू एक सुमधुर संगीत. आई अंबाबाईचा वार. तिची भेट घ्यायची असेल तर तुळजापुरात जावं लागेल, पण खऱ्या अर्थानं मनामध्ये जर श्रद्धा ठेवली ना तर आपण इथून देखील तिचं दर्शन घेऊ शकतो. 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे अंबाबाई तुळजापूरच्या भवानीचं मंदिर. आज डीजेनं मात्र आठवण करून दिली. आज शुक्रवारच्या दिवशी या गाण्यानं 3 चेंडू उरलेत आणि 10 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन देखील मैदानामध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावरती विनायक गाडी गावकर, मॅन फ्रॉम पालीचा खेळाडू. फ्लाइट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. चेंडूनं मात्र पुन्हा एकदा हुलकावणी दिली आणि या चेंडूवरती पंचांच्या माध्यमातून रनआउटची पुन्हा एकदा विकेट. पंचांनी बोर्ड
ज्यानं या मॅच मध्ये आता प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण मॅच अजून संपली नाहीये. या मॅच मध्ये अजूनही बरंच काय बाकी आहे. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या कंटिन्यू करा. पण 2 चेंडू आणि 10 धावांची गरज स्ट्राईक एंड वरती. ज्यानं षटकारानं खातं ओपन केलं होतं तोच फलंदाज, पण तो ही चूक करतोय. डान्स विथ डाऊन क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली, चेंडू विसावला शिक्षकाच्या हातामध्ये. निर्णायक क्षणी निर्णायक झेल टिपला गेला आणि या मॅच मध्ये देखील पकड मिळवले मिलिंद दादा शेळके युवा मंच या संघानं. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये परतीचा प्रवास देऊ शकतो सम्राट सुपर किंग या संघाला. ऐकू एक सुमधुर संगीत पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून. एक चेंडू आणि 10 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन 6व्या क्रमांकावरती जय जहरुल. हा फलंदाज मात्र आला काय आणि परतीचा प्रवास केला काय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय. ही मॅच जिंकली आहे जवळजवळ 10 धावांनी टीम मिलिंद दादा शेळके युवा मंच या संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 धावांची गरज असताना ज्याने निर्णायक क्षणी निर्णायक षटक फेकलं. 2 धावा खर्च करताना ज्याच्या वाट्याला आल्यात 2 विकेट, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. त्याला मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं सन्मानपूर्वक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यावं. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत.